शीलाला जपावे. शील म्हणजे चांगली वागणूक. मुलाने मुलीने चांगले शिकाव, विद्वान व्हावं आणि आपल्या चांगल्या वागण्याला जपावं. चांगलं वागता वागता वोंगळ वागू नये. आपल्याला हसायची पाळी आली पण रडायची पाळी होऊ नये. चांगलं वागल्याने हसायची पाळी येते आणि वोंगळ वागल्याने रडायची पाळी येते. म्हणून बाबासाहेब म्हणाले, शिकून विद्वान होऊन चांगलं वागा, देशाचे कामं चांगले करा. चांगले केला तर देशाचं चांगलं होईल, नाही तर देशाचा नाश होईल. आहे का? हा, कुणीच मुलं मागे पुढे बघू नका. मग पुढे बघा, मागे बघू नका. वर्गात सर मॅडम शिकवताना त्यांच्याकडे ध्यान दिलं तरच समजतंय. आम्ही गाणे गाताना माझ्याकडे ध्यान दिलं तर समजतंय. बाजूला पाहिजे तर बाजूला ध्यान जातंय, काय शिकवणं समजत नाही. सगळे माझ्याकडे लक्ष द्या. विद्येबरोबर विद्वानाने शीलाला जपावे. विद्वान शीलवान व्हावे, शीलाला जपावे. खोटे होऊन कोणी कोणाचे घात न करावे. विद्वान शीलवान व्हावे, शीलाला जपावे. अडाणी विषम कोणास फसवू शकत नाही. कसे फसवावे ते त्याला उमगत नाही. कोणाला कसे फसवावे ते शिकलेल्या लोकांस समजत असते. फसविण्याचा युक्तिवाद त्यांच्या जवळ असतो. ते खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे करतील न करावे. विद्वान शीलवान व्हावे, शीलाला जपावे. लबाडी करण्यास बुद्धी लागते, लबाडी करण्यास चातुर्य लागते. पण चातुर्याला आणि बुद्धीला सदाचाराची जोड मिळतात. लबाड्या फसवी विद्वान करणार नाही. म्हणूनच विद्वान लोकात शील जर राहावे. विद्वान शीलवान व्हावे, शीलाला जपावे. विनाशल शिकल्याने लोक होऊ लागले असत. त्यांच्या शिक्षणातच देशाचा आहे नाश. त्यांच्या शिक्षणात समाजाचा घात, त्यांच्या शिक्षणात देशाचाही नाश. म्हणूनच विद्येपेक्षा शील बहुमोल आहे. बाबासाहेबांनी शिक्षणापेक्षा चांगल्या वागण्याला महत्व दिले. जर एखादा अडाणी चांगलं वागत असेल तर त्याचं कौतुक करा. आणि जर एखादा शिकलेला वाईट वागत असेल, लोकांचं जीवन दुःखी करीत असेल तर त्याच्या शिक्षणाला अर्थ नाही. ऐका, बाबासाहेब म्हणाले, विनाशील शिकल्याने, विनाशील शिकल्याने लोक होऊ लागले असत. त्यांच्या शिक्षणातच देशाचा आहे नाश. त्यांच्या शिक्षणात समाजाचा घात, त्यांच्या शिक्षणात देशाचाही नाश. म्हणूनच विद्येपेक्षा शील बहुमोल आहे. शिलाशिवाय विद्या फुकाची, शिलाशिवाय विद्या फुकाची आहे समजून घ्यावे. विद्वान शीलवान व्हावे, शीलाला जपावे. 11 तारखेला सप्टेंबर महिन्यात 1938 इसवी सणात पुणे शहरात भरलं होतं विद्यार्थ्यांचं संमेलन. अध्यक्ष भाषण करताना आंबेडकर म्हणाले, शिलाशिवाय विद्या फुकाची. त्र्यंबक साहेबने सांगाले, शिलाशिवाय विद्या फुकाची. त्र्यंबक साहेबने